उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याचं कारण थोडं भावनिक आहे. आमदार शेखर निकम यांच्या मुलीचा विवाह सोहळा सावर्डे इथं होतोय. या लग्नाला येण्याचा शब्द अजित पवारांनी हयात असताना निकम यांना दिला होता. तो शब्द पाळण्यासाठी सुनेत्रा पवार रत्नागिरीला गेल्या. पण त्या रत्नागिरीत पोहोचल्यावर अनिकेत तटकरे यांनी जे केलं त्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. सुनेत्रा पवार हेलिकॉप्टरमधून उतरून गाडीत बसल्या तेव्हा अनिकेत तटकरे यांनी ड्रायव्हरला खाली उतरवलं. नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओतून. अजित रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांच्या मुलीचा विवाह सोहळा आयोजित होता. यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रत्नागिरीत हेलिकॉप्टरनं दाखल झाल्या. सावर्डे इथं सुनेत्रा पवारांचं हेलिकॉप्टर उतरलं तेव्हा तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते उपस्थित होते. इथंच सुनेत्रा पवारांच्या स्वागतासाठी अनिकेत तटकरेही हजर होते. या सगळ्यांना भेटत सुनेत्रा पवार गाडीत बसल्या. त्यानंतर तटकरेंनी काय केलं तुम्हीच पहा. अजित सुनेत्रा पवार गाडीत बसल्या तशा अनिकेत तटकरेंनी गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरला खाली उतरवलं आणि गाडीचं स्टेअरिंग स्वतःच्या हाती घेतलं. एकीकडे विलिनीकरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष होण्यावरून सुनेत्रा पवारांना काहींकडून विरोध होतोय. त्या दबक्या आवाजात सुनील तटकरेंचं नाव घेतलं जात आहे. या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरेंच्या या कृतीनं लक्ष वेधलंय. दरम्यान सुनेत्रा पवार या रत्नागिरीत येण्यामागं एक भावनिक कारणही आहे. सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या शब्दाखातर रत्नागिरीत आल्या होत्या. राजकारणात असूनही अजित पवारांनी त्यांचं वेगळेपण जपलं होतं. शब्दाला जागणारा नेता म्हणून अजित पवारांची ख्याती आहे. आमदार शेखर निकम यांच्या कन्येचं लग्न ठरलं तेव्हा या सोहळ्याला मी येणार असा शब्द अजित पवार यांनी दिला होता. विशेष म्हणजे अजित पवारांच्या कामांमुळे वेळेचं गणित लक्षात घेत विवाहाचा दिवसही ठरवण्यात आला होता. आमदार शेखर निकम यांनी अजित पवारांनी सुचवलेला मुहूर्तच लग्नासाठी निश्चित केला होता. पण दुर्दैवानं हा शब्द पाळण्याची संधी अजित पवारांकडून काळानं हिरावून घेतली. त्यामुळे अजित पवारांच्या शब्दाखातर सुनेत्रा पवार या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्या. दरम्यान या सोहळ्यासाठी आलेल्या सुनेत्रा पवारांच्या गाडीचं सारथ्य अनिकेत तटकरेंनी केल्यानं याची मोठी चर्चा होतीये. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.